न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. पार्थ, हे अर्जुना, त्रिषु लोकेषु, या तिन्ही लोकांमध्ये, तीन लोक म्हणजे भू भू भुवः स्वः, स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ इत्यादी ठिकाणी, ह्या तिन्ही ठिकाणी मे किंचन कर्तव्य नसते, मला कोणतंही कर्तव्य नाही, म्हणजे काही करत राहण्याची गरज नाही. अवाप्तव्यम किंवा प्राप्त करून घेण्यास, किंवा अनवाप्तव्यम किंवा काही मिळालं नाही तरी सुद्धा कर्मणी एव करते, तरी सुद्धा मी कर्माचं आचरण करतच आहे. काय म्हणतात बघ, हे अर्जुना, तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग पृथ्वी पाताळ इत्यादी ठिकाणी मला कोणतंही कर्तव्य नाही, काही करत राहण्याची आवश्यकता पण नाही, तसंच प्राप्त करून घेण्यास योग्य वस्तू किंवा स्थानही नाही, मिळालं नाही असंही नाही, तरी सुद्धा मी कर्माचं आचरण करत राहील. याचे अर्थ काय आहे ते आपण बघून घेऊया. न मे पार्थास्ति कर्तव्यं, गच्या खाली तच्या खाली व्यच्या डोक्यावर स्वर आहे, नचा उच्चार. त्रिषु लोकेषु किंचन, कीच्या डोक्यावर यचा उच्चार. खालच्या वेळी पहा, नान वाप्तम वाप्तव्य, तच्या खाली व्यच्या डोक्यावर स्वर आहे, औ वचा उच्चार. वर्त वच्या खाली आघात, कर्मणी कच्या खाली आघात. आठव्या मात्रेवर थांबवतो. न मे पार्थास्ति कर्तव्यं, इथे थांबूया. त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं, इथे थांबा. वर्त एव च कर्मणि. अर्जुनासाठी भगवंत सांगतात, अर्जुन आदर्श आहे आणि सरळ मनाचा आहे, आणि त्याला समोर ठेवून सर्व मानव जातीला भगवंतांनी उपदेश केलेला आहे, सांगितलेला. अर्जुनासाठी भगवंत सांगताय, मानव जातीसाठी सांगताय, नमे पार्थास्ति कर्तव्य, तुला हे युद्ध कर मी सांगितले, या युद्धापासून तुला काहीतरी प्राप्त होईल. जिंकलास तर राज्य मिळेल, लढाईत मारला गेलास तर स्वर्ग मिळेल. अतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भक्षसे मही. म्हणून तू युद्ध सोडून द्यायच्या काही गोष्टी करतोयस ना, पण मग माझ्याकडे बघ बरं जरा, मला तर या युद्धातून काहीच मिळणार नाहीये आणि मला काही गमवायचंही नाहीये. मी तर उलट तुझं रथ चालवण्याचं काम करतो, नाही का, आणि पुढे बसलोय रथ हाकण्यासाठी. बाणांचा मारा आला तर माझ्यावर येणार आहे, आणि धोका हा मलाच जास्त, तू आहेस मागे. भगवंत जगापासून त्यांना काही मिळवायचंही नाहीये, काही गमवायचंही काही नाही, कारण ते भगवंत आहेत, अवतार येतो देवाचा. जगातली सर्व माणसं त्याच्याच उत्तर विभूती आहेत, आणि तो सर्व रूपाने लढलेला आहे. भगवंत कोणाच्या बाजूने लढले जिंकले तरी भगवंतांना काय फायदा, काय तोटा नाही. पांडव जिंकले, राज्यावर बसले, तरी त्यांना काय, आणि कौरव जिंकले हारले तरी त्यांना काय. पांडवांच्या बाजूनी भगवंत होते, पांडवांचा पराभव होणं अशक्य होतं, पण त्या लढाईतून त्यांना प्राप्त किंवा करण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काही नव्हतं. कारण भगवंत हे वर्त एवचे कर्मणी, सतत कार्यरत आहेत, ते सतत काम करतायत. गोपाळ कृष्ण म्हणून व्यक्ती जर विचार केला तर पांडव सैन्यातले सगळे योद्धे सायंकाळी युद्ध थांबलं की आपल्या तंबूत जात असत, स्वतःला काही जखमा झाल्या असतील तर बघत असत, आपले आपले खाणं पिणं विश्रांती वगैरे. पण गोपाळ कृष्ण काय करायचे, संध्याकाळी लढाई संपली ना की रथाचे जे घोडे होते त्यांना
घोड्यांना स्वतः हाताने स्वच्छ धुवत त्यांना त्यांच्या अंगावर ज्या काही जखमा झालेल्या असतील त्याला मलमपट्टी करत त्यांना दाणा पाणी काय जे असेल ते देत मग स्वतःच्याकडे बघत असत ते. मग भोजन आणि मग विश्रांती. फक्त स्वतःसाठी नाही, ते घोड्यांवर त्यांचं खूप प्रेम होतं. गोपाळकृष्णाने इतर यज्ञामध्ये सगळी कामं सगळ्यांना वाटून दिलेली होती. पण जेवण झाल्यावर पत्रावळी उचलायचं काम त्यांनी स्वतः केलं होतं, नाही का? द्वारकेचं राज्य स्वतः स्थापन केलं, पण त्या खुर्चीत ते कधीच बसले नाहीत. त्यांचं राज्य होतं लोकांच्या हृदयावर आणि म्हणून ते आजही टिकून आहेत. तसंच प्रभू रामचंद्रांचं पण राम राज्य तर कुठंच दिसत नाही, पण लोकांच्या हृदय सिंहासनावर मात्र राम मात्र विराजमान आहे. भगवंत म्हणतात की वर्त एवच कर्मणी, मी सतत कार्यरत असतो. किती खरं बघूया. भगवंताचं ईश्वराचं काम आहे निर्माण करणं, पालन करणं आणि नाश करणं. तिन्ही गोष्टी पाहिजेतच ना. ते कार्य ईश्वर अखंडपणे करतोय. कधी असं आहे का हो कुठे पावसाळा आला का पाऊस नको पडायला, नको आपण पाडायला पाऊस, जाऊन दे कंटाळा आलाय, नाही. नित्य नेमाने चालू आहे या गोष्टी. किंवा हवेमध्ये आहे ऑक्सिजन, माणूस घेतोय भरपूर, नाही का? ज्या वेळेला त्याला कमी पडतो त्यावेळेला काय होत असेल त्याची अवस्था त्यालाच माहिती, नाही का? पण या हवेतनं तो जो ऑक्सिजन देतोय माणसाला, त्याच्या बदल्यात तो आपल्याला काय मागतोय? धोका नाही. आणि सतत काम चालू आहे हे देण्याचं आपल्याला. तिथे कुठं काही खंड नाहीये. भगवंताने आपल्यासाठी काय काय करावं या पृथ्वीमध्ये. गंध रूपाने राहिलेला आहे, तहान भागवण्याच्या रूपाने आहे, अग्नीत उष्णतेच्या रूपाने आहे. सगळ्यात भगवंत बोलले. म्हणून 10वा अध्याय विभूती योग सर्वत्र आहे. सर्व चराचर सृष्टीमध्ये भगवंत आहे. चंद्र सूर्य रूपी भगवंत आहेत, नाही का? त्यांनी कधी सूर्याने सुट्टी घेतली का? नाही. चंद्राने सुट्टी घेतली का? नाही. ते पण इतकं त्यांचं काम चोख बजावता येत. ठराविक वेळेला उगवणं, ठराविक वेळेला मावळणं. वर्त एव कर्म. कोणाचं काही देणं घेणं नसताना सुद्धा भगवंत सतत कर्म करतात. कोणासाठी? तर या पृथ्वीसाठी त्यांचं भरण पोषण करतायत. असे हे भगवंत कर्म करतायत. म्हणून या श्लोकामध्ये त्यांना काही कर्तव्य नाही तरी ते कर्म करतायत. माणसाने पण असं आपलं काम चोख बजावावं असं त्यांचं आपल्याला सांगतात. नमे पार्थास्ति कर्तव्येषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि.